नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. मी ॲडव्होकेट विलास धनगर. गेल्या 25 वर्षापासून मी वकिली क्षेत्रामध्ये आहे आणि तत्पूर्वी मी 1989 पासून भारतीय दलित पंथपासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. वास्तविकता सुप्रियाताई सुळे ह्या अनेक वर्ष संसदेमध्ये खासदार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या नेत्या आहेत आणि संसद रत्न असा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यांनी अत्यंत जबाबदारीने भाष्य करायला हवं होतं. खरं तर आरक्षण हे कशासाठी लागू केलेलं आहे याच्या मागची पार्श्वभूमी त्यांनी अगोदर समजून घ्यायला हवी होती. आर्थिक निकषावर आरक्षण देत असताना EWSचं आरक्षण जे दिलं गेलेलं आहे त्याचा जर त्यांनी आधार घेतला असेल 103व्या घटनादुरुस्तीनुसार, तर ते 103व्या घटनादुरुस्तीनुसार जे लागू केलेलं आरक्षण आहे EWSचं, इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठीचं आरक्षण, ते सुद्धा असंविधानिकच आहे. कारण घटनेच्या 15(4) आणि 16(4) या आर्टिकल प्रमाणे आर्थिक निकषावर अशा प्रकारचं कुठलंही आरक्षण देता येत नाही. मुळात आरक्षण हे कशासाठी आहे तर ज्यांचं सामाजिक मागासलेपण आहे, शैक्षणिक मागासलेपण आहे आणि ज्यांना या सगळ्या संधींपासून नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये पूर्वीपासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, अशा शोषित वर्गासाठी या आरक्षणाची तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. याची सुरुवात खरं तर शाहू महाराजांनी 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानातून सुरू केलेली आहे. शाहू महाराजांच्या ज्यावेळेस हे लक्षात आलं की या देशामध्ये जी सामाजिक विषमता आहे, शैक्षणिक विषमता आहे, ही जर दूर करायची असेल तर निश्चितपणे जो या वर्णव्यवस्थेत, जाती व्यवस्थेमध्ये ज्याचं शोषण होत आहे, ज्याला मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवलं जात आहे, ज्याला नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये संधी दिली जात नाही, अशा वर्गाला प्रतिनिधित्व मिळावं, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती संधी मिळावी, यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्रथमतः 1902 मध्ये 50% आरक्षणाची तरतूद केली. त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. खरं तर तो विरोध करणारी माणसं अत्यंत जातीय मानसिकतेतून विरोध करत होती. ज्यांना त्यांची जी मक्तेदारी आहे परंपरागत धार्मिक सत्तेतून मिळालेली, ती कायम अबाधित ठेवायची होती. वास्तविक आता हिंदू धर्माचं जे ॲनालिसिस आहे ते अनेक तत्ववेत्यांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी मुळातच ही जी वर्णव्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था आहे, ही मोडीत करण्यासाठी आता ॲन्युलेशन ऑफ कास्ट हे जे पुस्तक लिहिलं आहे, हे जातींचं उच्चाटन जे आहे. आता ही जी कास्ट सिस्टम जी आहे, जोपर्यंत ती ॲबॉलिश होत नाही, ती नष्ट होत नाही, तोपर्यंत आरक्षण कसं नष्ट करता येईल. आज महाराष्ट्रातून सुप्रियाताई सुळे या खासदार आहेत. त्यांनी अनेक वर्षापासून हे पाहिलं असेल, ही राज्यघटना लागू झाल्यानंतर सुद्धा भारत देशामध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीवर किती अत्याचार झाले. त्याच्यामध्ये तुम्ही रावबाई आंबेडकर नगरचं उदाहरण घेऊ शकता, खैरलांजीचं उदाहरण घ्या, खर्ड्याचं आहे, जवसाचं आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यातून केवळ जातीय मानसिकतेतून हे अत्याचार झालेले आहे. बरं, अशा मंडळींच्या वेळेस, अशा अत्याचारांच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं भाष्य करत नाही. आणि ही जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन अशा प्रकारचे कधी स्टेटमेंट करत नाही. आणि दुसरीकडे तुम्ही पुरोगामी विचारांचे आहात अशा प्रकारचा कांगावा देखील करतायत. तर मला असं वाटतंय की RSS आणि भाजपाचा जो अजेंडा आहे तो हिडन अजेंडा पुरोगामित्वाच्या बुरख्याखाली ही मंडळी राबवत आहेत असं एकूण चित्र दिसतंय. कारण मी बघतोय सत्तेमध्ये कुणी असो, काँग्रेस असो किंवा आता भाजपा शिवसेना असो, पण जातीय मानसिकता ही जी उच्चवर्गीयांमध्ये आजही आहे ती कायम आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं की नाही मिळावं हा कायदेशीर बाबीचा भाग आहे. यासाठी अनेक आयोग नियुक्त केले गेले.
आणि घटनेमध्ये तशी तरतूद आहे. त्या राज्याला आयोग नेमण्याचा अधिकार आहे, परंतु आयोग नेमत असताना राष्ट्रपतींची अनुमती असणं गरजेचं आहे. आता शिंदे समिती सुद्धा नियुक्त केलेली आहे. ती नियुक्त करत असताना सुद्धा राष्ट्रपतींची अनुमती घेतली होती का किंवा घेतली आहे का हे तपासणे गरजेचं आहे. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये निर्णय दिला, त्यामध्ये जो अहवाल त्यांच्याकडे आलेला होता, त्या अहवालाच्या अनुषंगानं उलट सुप्रीम कोर्टानं असं भाष्य केलंय की ज्या समाजाकडं इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षण संस्था आहेत, सहकार क्षेत्र आहेत, अत्यंत मोठमोठे कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत, ज्यांच्याकडं जमिनी आहेत मुबलक अशा, ज्यांचं नोकऱ्यामध्ये सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आहे, ज्यांचं शिक्षणात सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आहे, असं या अहवालातून दिसतंय. वास्तविकता त्यांना त्याचा अभिमान वाटायला हवा होता, पण त्यांच्याकडे सामाजिक मागासलेपण आहे अशा प्रकारचा कुठलाही पुरावा तिथं समोर आलेला नाही. मग जर राज्यघटनेमध्ये ज्या केलेल्या तरतुदीनुसार सामाजिक मागासलेपणा हा जर क्रायटेरिया असेल, तर त्याला दुर्लक्षित करून तुम्ही आरक्षणाची मागणी करू शकत नाही. पहिल्यांदा तुम्हाला हे सांगावं लागेल की आमचं शोषण कोणी केलं. आपण एक समजू शकतो की शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण जर गरीब मराठ्यांमध्ये असेल तरी ते सामाजिक मागासलेपण दाखवू शकत नाहीत, कारण गरीब मराठ्यावर सुद्धा जाती अत्याचार कधी होत नाही. आज आपण महाराष्ट्रामधलंच उदाहरण जर घेतलं, अशी एकही घटना कुठे दिसून येत नाही की ब्राह्मण वर्गाने किंवा खालच्या जे कनिष्ठ जातींनी आहे मराठ्यांवर जातीय अत्याचार केलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही या शैक्षणिक किंवा सामाजिक बहिष्कृत व्हावं लागलं किंवा शैक्षणिक सुविधा नाकारल्या गेलेल्या आहेत. हा जो काही शैक्षणिक सुविधा नाकारण्याचा, नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व न देण्याचा जो अन्याय आहे, हा अनेक वर्षांपासून या जाती व्यवस्थेमुळे, या वर्ण व्यवस्थेमुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गाला आणि त्याचबरोबर ओबीसी जो इतर मागासवर्ग म्हणून ज्याला आर्टिकल 340 खाली आयोग नेमून त्या ज्या जातींना आरक्षण देण्याची तरतूद केली गेली होती, अशा जातींचं सुद्धा शोषण काही अंशी झालेलं आहे. त्यांना सुद्धा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा दाखवता आलेला आहे. कारण ज्यावेळेस मंडल कमिशनने ज्या शिफारशी केल्या, त्या शिफारशींमध्ये ज्या जाती ज्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दिसलं, अशा जातींना मंडल कमिशनच्या शिफारशीनुसार व्ही.पी. सिंगांचं सरकार ज्यावेळेस 1990 केंद्रामध्ये सत्तेमध्ये होतं, त्यावेळेस त्यांना आरक्षण लागू केलं गेलं नाही. आता ती तरतूद जरी 1950लाच केली गेली होती आणि त्यानंतर मंडल कमिशन जे नियुक्त केलं त्याच्या शिफारशी पण आल्या, परंतु त्या अगोदरच्या सरकारांनी काही लागू केलं नव्हतं. त्याचं कारण हे असंच आहे की ही जी जातीय आणि वर्ण व्यवस्था जी आहे, त्या व्यवस्थेचा जो दबाव आहे तो कुठल्याही सत्तेवर असतो आणि सत्तेतली अनेक मंडळी जी त्या मानसिकतेची असतात आणि त्यामुळे ते लागू करण्याचं धाडस करत नाही. व्ही.पी. सिंगांना हेही माहीत होतं की मी ज्यावेळेस हा मंडल कमिशनप्रमाणे त्या शिफारसी लागू करेन, त्यावेळेस याच भाजपच्या पाठिंब्यावर असलेलं जनता दलाचं जे सरकार आहे ते कोसळणार होतं. याची कल्पना असताना सुद्धा त्यांनी तो निर्णय घेतला धाडसाने. कारण आज भाजपा जे म्हणत आहे की मंडल कमिशनच्या ज्या शिफारशी आहेत या आम्ही लागू केल्या किंवा आम्ही ओबीसीना आरक्षण दिलं, हे अत्यंत खोटं बोलणं आहे त्यांचं. कारण मुळातच मंडल कमिशनला विरोध करण्यासाठी बीजेपीनेच कमंडल यात्रा काढली होती आणि व्ही.पी. सिंगांनी हे आरक्षण लागू केल्यामुळं त्यांना पाय उतार व्हावं लागलं होतं. आणि मला वाटतं कमंडल यात्रेचं जे नेतृत्व आहे त्यावेळेसच्या लालकृष्ण अडवाणींनी केलेलं होतं आणि ही जी रथयात्रा त्यांची जी होती ती बिहारमध्ये लालू प्रसादांनी अडवली आणि म्हणून त्यांना या सगळ्या याचं शिकार व्हावं लागलंय या व्यवस्थेचं. ठीक आहे, घोटाळ्यांमध्ये कदाचित त्यांचा किती सहभाग आहे किंवा नाही, पण ज्या पद्धतीनं कुठल्याही
कनिष्ठ जातीतल्या म्हणजे आता ओबीसी पासून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मधल्या वर्गाने अशा प्रकारच्या भूमिका घेतल्यानंतर भाजपा आणि संघाची जी लोक आहेत RSSची मंडळी ती त्यांना टार्गेट करतात. याची अनेक उदाहरणं आहेत. आता प्रश्न असा की जे सत्तेवर आलेले जे भाजपाचं सरकार आहे त्यांच्या अनेक मंत्र्यांनी सुद्धा अशी स्टेटमेंट केलेली आहे की आम्ही जे सत्तेवर आलेलो आहेत ते राज्यघटना बदलण्यासाठी. ते आनंदकुमार हेगडे असोत किंवा अजून त्यांचे काही मंडळी आहेत, यांनी उघडपणे स्टेटमेंट केलं. मग ते स्टेटमेंट करत असताना त्यांच्या विरुद्ध भाजपाने कुठली कारवाई केली का, किंवा असं कुठं त्यांनी स्पष्टीकरण दिलं का की त्यांनी केलेलं विधान हे चुकीचं आहे, ते आमच्या पक्षाचं धोरणच नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, खरं तर या उघडपणे होत आहेत. या बाबतीमध्ये पुरोगामी समजणाऱ्या सुप्रिया सुळे ह्या काय भाष्य करत नाहीत. बरं, त्या नेहमी संविधानाचा आधार देतात, बाबासाहेबांचं नाव घेतात. मग हे करत असताना तुम्हाला या देशातली जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था दिसून येत नाही का? या देशामध्ये जाती अत्याचार होत आहेत हे तुम्हाला माहीत नाहीत का? महाराष्ट्रामध्ये अनेक जाती अत्याचार होत आहेत. अनेक आता इथंच आपण विचार केला तर अनुसूचित जातीचा जो फंड आहे तो त्यांनी मधल्या काळामध्ये आता लाडकी बहिणीसाठी काही निधी वापरला, अनेक ठिकाणी वळवला गेला. आता ज्या काही दिंड्या निघत आहेत त्यांना जो काही निधी दिला जात आहे तोही सामाजिक न्याय विभागाकडूनच दिला जातोय. मग सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो जर अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या उत्थानासाठी असेल तर तो त्यासाठीच वापरला गेला पाहिजे. तुमच्याकडे सांस्कृतिक विभाग आहे, सांस्कृतिक विभागाकडे असलेला निधी आहे तो तुम्ही तिकडे वापरू शकताय. मला असं आठवतंय की काँग्रेसचं सुद्धा केंद्रामध्ये सरकार असताना सुरेश कलमाडी ज्यावेळेस क्रीडा मंत्री होते त्यावेळेस सुद्धा अनुसूचित जातीचा काही निधी वळवला गेला होता. तर ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ह्या कशातून होत आहेत? या मुळात जाती अत्याचारातूनच होत आहेत. जातीय मानसिकतेतून. म्हणजे तुम्हाला एका विशिष्ट वर्गाचं जो उत्थान करण्यासाठी त्याला बरोबरीला आणण्याची तुमची इच्छाच नाही आहे. म्हणजे तो वर्ग जो आहे अजूनही सुविधांपासून, सामाजिक न्यायापासून तो वंचितच राहिला पाहिजे. आज बॅकलॉग भरला जात नाही नोकऱ्यांमध्ये, हे ताईंना माहीत नाही का? शेड्यूल कास्टचा बॅकलॉग किती बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार करा, शिक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्ही विचार करताय तर आज जर सामाजिक न्याय विभागाकडून अनेक लोकांना स्कॉलरशिप मिळत नाही. त्याच्यानंतर बार्टीचा निधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वळवला जातोय. बार्टीचा जो आहे आता परदेशामध्ये ज्या उच्च शिक्षणासाठी जे मुलांना पाठवलं जात आहे त्याची संख्या तुम्ही कमी केली. मग हे सगळे जे होतंय या शासनाकडून किंवा या अगोदर समजा काँग्रेसचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याने सुद्धा असे कुठले निर्णय विधायक घेतले या विषयावर तुम्ही बोलत नाहीत. या बाबतीमध्ये तुम्ही कुठलंही भाष्य करत नाही. आणि आज ज्या वर्गाला म्हणजे पूर्वापार संधी नाकारली होती, हजारो वर्षांपासून ज्यांच्या पिढ्या बर्बाद केल्या, अक्षरशः ज्यांना माणूस म्हणूनच जगण्याचा अधिकार दिलेला नव्हता, ज्यांच्या गळ्यामध्ये गाडगं, कमरेला झाडू, अशा प्रकारचे अमानुष अशी वागणूक ज्या व्यवस्थेने दिली, त्या व्यवस्थेचा इतिहास तुम्ही कधी वाचणार आहात की नाही? त्यांचं दुःख कधी समजून घेणार आहात की नाही? का तुम्ही ते भोगलं नाही म्हणून त्याच्यावर आता डोळेझाक करायची का? आता मराठा समाज ज्यावेळेस या आरक्षणामध्ये येतोय, आमचा विरोध नाही आहे. आम्ही शाहू महाराजांनी, बाबासाहेबांनी म्हटलं की शाहू महाराजांची जयंती तुम्ही सणासारखी साजरी करा. आम्ही आज शाहू महाराजांना आदर्शवत मानतो. पण मराठा समाजातले किती लोक शाहू महाराजांना आदर्शवत मानतात? ती मानसिकता तुमची का नाही? तुम्ही आजही हे म्हणत असताना तुमच्या मोर्चांमधून अशी स्टेटमेंट्स होतात, बोर्ड लागतात, 45% गाढवं जी आहेत ती पुढे गेली आणि 85% घोडे जे मागे राहिले. त्यातून काय तुम्हाला सांगायचं नेमकं? तुम्ही गुणवत्ता दाखवत असताना आता तुम्ही बघत नाहीत का की ज्यावेळेस UPSC MPSCच्या एक्झाम्स होतात किंवा नीटच्या एक्झाम होतात, कोण आहेत टॉपर्स? तिथं कुठली गुणवत्ता तुम्ही जे म्हणतायत
त्या कट ऑफ लिस्ट कधीतरी बघा एकदा व्यवस्थितपणे. आज नव्या तंत्रज्ञानामध्ये सगळं अवेलेबल आहे, सगळा डाटा मिळतोय. आज बीजेपी ज्याप्रमाणे जसं काही 2014ला स्वातंत्र्य मिळाले या देशाला अशा प्रकारचं जे बोलतायत, बरोबर आहे, तशा प्रकारचे स्टेटमेंट तुम्ही का करतायत? मराठ्यांनी एकदा हे समजून घेतलं पाहिजे. खरोखर तुम्ही शिवाजी महाराजांचे जर वारस असाल तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की आमच्या राज्याच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला. मग ज्याने राज्याभिषेकाला विरोध केला त्यांनी का केला विरोध? राजाला ते क्षत्रिय म्हणायला तयार नव्हते. म्हणून महाराष्ट्रातला कोणीही ब्राह्मण जो आहे तो राज्याभिषेकासाठी पुढे आलेला नाही. हे तुम्ही विसरतायत का सोयीप्रमाणे? मग ज्या ब्राह्मण वर्गाने वेदोक्त प्रकरण जे आहे शाहू महाराजांच्या काळात घडलेलं, ते वेद पठण केलं ना मंत्रोच्चारण करताना, का तर ते क्षत्रिय नाहीत म्हणून. मग ही तुम्हाला वागणूक का दिली गेली? हे राजांना सुद्धा, ते राजे असताना त्यांना क्षत्रिय मानत नव्हते ते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की परशुरामाचं असं म्हणणं आहे की 21 वेळा ही पृथ्वी जी आहे मी निक्षत्रिय केलेली आहे, म्हणजे या पृथ्वीवर क्षत्रिय कोणी उरलेलाच नाही. मग आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस आजही मराठी आरक्षण मागत असताना आम्ही क्षत्रिय आहोत असंही म्हणतात. आता तुम्ही क्षत्रिय आहेत, तुम्ही राजे आहात आणि तुम्हाला आरक्षणही पाहिजे, या गोष्टी एका वेळेस होऊ शकत नाहीत. या देशामध्ये शूद्रातिशूद्रांना आरक्षण आहे. जो वरचा 15% वर्ग जो आहे, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, यांना आरक्षण नाही देता येणार, कारण ते उच्च जातीचे आहेत. त्यांचं सामाजिक शोषण झालेलं नाही आहे, त्यांना शिक्षणापासून कोणी वंचित केलेलं नाही आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज जो आहे तो हा शूद्रातिशूद्र आहेत. आणि शूद्रांमध्ये सगळे ओबीसी कम्युनिटी जे आहेत त्या शूद्रांमध्ये आहेत. आता ते स्वतःला सवर्ण समजतात, हा भाग वेगळा आहे वर्णव्यवस्थेमध्ये, ते त्यांचं अज्ञान आहे. आणि वर्णव्यवस्थेच्या बाहेरचा हा वर्ग आहे अतिशूद्र, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब, त्याचं किती शोषण झालेलं आहे. तुमच्या वाट्याला त्यातलं 1% तरी आलेलं आहे का आयुष्यामध्ये? त्याच्या अख्ख्या पिढ्या बरबाद झालेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांना हे आरक्षणाची संधी मिळाल्यामध्ये आज ते कुठंतरी प्रगती करतायत. आणि हे करत असताना तुम्हाला त्याचं हेवा वाटण्यापेक्षा तुम्हाला विशेष वाढायला पाहिजे होतं की ज्या समाजावर इतके अत्याचार केलेत आपण, आणि तो समाज ज्या पद्धतीने पोटाला म्हणजे चिमटा देऊन आज जो शिक्षणाला महत्त्व देतोय, का देतोय? त्या समाजात केवळ आरक्षणामुळे प्रगती नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा त्या समाजाला आवाहन केलं की तुम्ही पहिल्यांदा शिका. तुमच्याकडे 2 भाकरीचे पैसे असतील तर 1 भाकरी तुम्ही घ्या आणि 1 भाकरीचे पैसे तुम्ही शिक्षणासाठी वापरा. तर हा जो तो उपदेश आहे तो त्यांनी अंगीकारलाय, ते अंमलात आणतायत आणि म्हणून त्यांची प्रगती आहे. आज ते वसतिगृह आहेत, तिथं शिकतायत मुलं. त्यानंतर ते जे काही नोकऱ्यांमध्ये जात आहेत त्यांचं जे कॅलिबर आहे त्यांच्याकडं ते दाखवून जात आहेत. आज ह्या एकूण भ्रष्ट व्यवस्थेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व काय आहे? आज जर राजकीय प्रतिनिधित्व जर विचार केला तर या महाराष्ट्र राज्यामध्ये शेड्यूल कास्टमधल्या अनेक जाती आहेत. 59 जातींपैकी पूर्वाश्रमीचे महार किंवा आताचे बौद्ध जे आहेत ते 50% पेक्षा जास्त लोकसंख्या असं मला समजलेलं आहे. मग त्या तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचे प्रतिनिधी आहेत का? आज आमदार आहेत का? खासदार आहेत का? नाही आहेत. पण द्वेष करत असताना, तुम्ही या जमातीचा द्वेष करत असताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या समाजाला आपण शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी, ज्या बाबासाहेबांना वर्गामध्ये शिक्षणाची संधी नव्हती, वर्गाच्या बाहेर राहून शिकावं लागलं, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. आज तो माणूस विदेशामध्ये शिकला, बरोबर आहे. इतक्या प्रचंड शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केवळ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं उत्थान करण्याचा विचार नाही केला. तर या देशामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समान पातळीवर आणण्यासाठी या राज्यघटनेमध्ये समान न्यायाची भूमिका घेऊन सगळ्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यघटनेत. आणि हा विचार जर तुम्ही जर लक्षात घेतला तर हा मूळचा छत्रपती शिवाजी महाराजांचाही विचार आहे, शाहू महाराजांचाही विचार आहे. मग तुम्ही ज्यावेळेस ही उदाहरणे देत असताना की बाबासाहेबांना शाहू महाराजांनी मदत केली, तर मूळचा शाहू महाराजांचा विचार सुद्धा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. शाहू महाराजांनी का आरक्षण दिलं? शाहू महाराजांना आरक्षण देत असताना सुद्धा त्यांना ज्यावेळेस विरोध झाला त्यावेळेस त्यांनी ते पटवून देण्यासाठी ते उदाहरण दिलं. त्यांनी घोड्यांच्या पागेमध्ये ते घेऊन गेले त्या चिटणीसांना आणि त्यांना सांगितलं
की सशक्त आणि अशक्त घोडे जे आहे एकत्र आहेत त्यांना एकत्रित खाद्य टाकलं, त्यामध्ये सशक्त घोड्यांनी सगळं ते खाद्य फस्त केलं आणि अशक्त घोड्यांना फक्त लाथा मिळाल्या. मग शाहू महाराजांनी त्यांना प्रश्न केला की आता या अशक्त घोड्यांना सुद्धा खायला मिळालं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग त्यांनी 2 वेगवेगळी भांडी घेऊन 2 वेगवेगळ्या ठिकाणी खाद्य दिलं. अशक्त घोडे वेगळे केले आणि सशक्त घोडे वेगळे केले. तर सशक्तांना काय लाथा मारल्या नाहीत, त्यांनी व्यवस्थितपणे खाल्लं आणि अशक्तांनी पण अशक्तांना काय लाथा मारल्या नाहीत, त्यांनी व्यवस्थितपणे खाल्लं आणि त्यामुळे सगळ्यांना ते संधी मिळाली. तर हा विचार जो आहे हा समजून घेतला पाहिजे आणि ही सामाजिक न्यायाची भूमिका सुप्रिया ताळेंची असली पाहिजे किंवा त्यांच्या पक्षाची असली पाहिजे. मला असं वाटतं की हा जो मूळ विचार आहे ह्या विचाराकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. मग यासाठी तुमची सुद्धा मानसिकता तपासावी लागेल. तुम्हाला खरोखर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून बघायचं आहे का? आज खरोखर ज्या तुम्ही म्हणताय आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे, मग ज्या जातींना आरक्षण आहे त्या जाती खरोखर समान पातळीवर आल्यात का? त्यांना समान संधी मिळाली आहे का? त्या स्पर्धेमध्ये उतरायला तेवढ्या सक्षम झालेल्या आहेत का? याचा सर्वे होऊ द्या. ते जर झालं असेल निश्चितपणे या देशात तुम्हाला तेही विचार करावा लागेल की या देशातली जातीयता नष्ट झाली का? जाती अत्याचार थांबले का? उद्या समजा हे आरक्षण आर्थिक निकषावर जर लागू केलं गेलं तर शेड्यूल ट्राईबला तर तुम्ही संधी देणारच नाहीयेत. पण ज्या ओबीसीना कुणबी समाजामध्ये जो मराठा समाज जायला तयार झालेला आहे तो मराठा समाज कुणब्यांना सुद्धा ते योग्य प्रतिनिधित्व देणार आहेत का? हाही मोठा प्रश्न आहे. कारण आज हाच प्रश्न आहे की जर तुम्ही रोटी बेटी व्यवहार सुद्धा त्यांच्याशी करायला तयार नाही आहेत, पण दुसरीकडे असं म्हणतायत की आम्ही कुणबी आणि मराठा एकच आहे. हे काय? तर हे जे जातीयचं जे विष जे आहे या मनू नावाच्या विकृत माणसाने जे पेरलेलं आहे मनुस्मृतीतून, ते पहिल्यांदा निघालं पाहिजे लोकांच्या डोक्यातून. आणि जोपर्यंत हे नष्ट होत नाही, जाती व्यवस्था नष्ट होत नाही, वर्ण व्यवस्था नष्ट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला संधी मिळणारच नाही. जे काय शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी किंवा संधी मिळेल याची कोण खात्री देणार आहे? पहिल्यांदा ती मानसिकता बदलली पाहिजे. सत्ता कोणाच्या हातात आहे? सत्ता बहुजनांची सत्ता म्हटली जाते. प्रत्यक्ष शेड्यूल ट्राईबच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे का? ओबीसींच्या हातामध्ये सत्ता आहे का? या राज्याचा मुख्यमंत्री आतापर्यंत किती ओबीसी समाजाचे झाले? या राज्यामध्ये जर 52% ओबीसी असतील तर त्या प्रमाणामध्ये ओबीसीचे मुख्यमंत्री झालेत का? मंत्रिमंडळामध्ये तेवढं प्रतिनिधित्व आहेत का? ओबीसीने सुद्धा बघितलं पाहिजे. कारण 27% आरक्षणामध्ये मराठा समाज जर 32% आहे आणि तो जर त्यामध्ये जर जात असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर तर अन्याय होणार आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? तर तामिळनाडूमध्ये आरक्षणाची ती मर्यादा उलटून, कारण तिथली लोकसंख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर समजा आता ही जी कॅप समजा इंदिरा साहनीच्या निर्णयामध्ये आलेली 50%ची गुणवत्तेवर, आता गुणवत्तेवर ज्यावेळेस तुम्ही आरक्षणच्या व्यतिरिक्त 50% जे ठेवलेलं आहे मेरिटसाठी, आता या मेरिटमध्ये कोणाला दिलं जात आहे? वास्तवात शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी मधला जो मेरिट मधला वर्ग आहे त्याला जनरलमध्ये पहिल्यांदा मेरिटमध्ये ट्रीट केलं गेलं पाहिजे. पण असं होतं का? असं नाही होत. अनेक शिक्षण संस्थांमध्ये ज्या वेळेस त्या मुलांना ॲडमिशन्स दिली जातात त्यावेळेस शेड्यूल कास्टचा जो पर्सेंटेज अगदी 90% असलेला विद्यार्थी त्याला सुद्धा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ॲडमिशन दिलं जातं. खरं तर तसं नाही व्हायला पाहिजे. नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आहे, स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा तसंच आहे. तर हे ज्यावेळेस व्हायला पाहिजे तर त्या मेरिटच्या जर 50% आहे ती कॅप तुम्हाला ठेवता येईल आणि निश्चितपणे गुणवत्ता असलेल्या लोकांवर तो अन्याय होऊ नये. पण आज जर विचार केला तर केंद्रामध्ये राज्यामध्ये जे उच्चपदस्थ आहेत अगदी न्यायालयांमध्ये किंवा सचिवालयामध्ये 3.5% ब्राह्मणांची संख्या आहे, पण त्यांचं प्रतिनिधित्व तर 90% पेक्षा जास्त आहे. त्यावर कोणी बोट ठेवायला तयार नाही. किंवा हे 3.5%चं प्रतिनिधित्व 90% इथं आहे, जिथं तुमचे मुख्य सचिवांपासून तर सचिव किंवा इतर ज्या IAS कॅटेगरीतले जेवढे IPS कॅटेगरीतले जे आहे पद आहेत त्यांच्या नियुक्त्या बघा. तुम्ही फक्त क्लास 3 आणि क्लास 4चे प्रतिनिधित्व बघताय
अरे क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये ही मंडळी काम करायला तयार आहेत का? आज कुठले ब्राह्मण गटारामध्ये उतरत आहेत मला सांगा आणि सफाई काम करतायत? अशी उदाहरणं द्या. आता म्युन्सिपाल्टीचे सगळे जे आहे तो डेटा घ्या आणि क्लास 4 मध्ये किती ब्राह्मणांची संख्या आहे एकदा बघा, किती क्षत्रियांची आहे किंवा किती वैश्यांची आहे. हा उच्च पदस्थ किंवा अगदी मराठ्यांनी पण सांगावं की त्यांचे क्लास 4 मध्ये किती लोक आहेत. हे जर नसतील तर मग का? म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट कामाला ज्यावेळेस कमी दर्जाचं काम समजताय, म्हणजे हा गावगाडा वाहण्याचं काम जे आहे ती कामं करण्याची जबाबदारी आहे तुम्ही एका विशिष्ट वर्गावर दिलेली आहे. आज शेड्यूल कास्टची लोकसंख्या जी आहे किंवा ते प्रमाण आहे ते सफाई कामगारांमध्ये अधिकाधिक आहे. मग तिथं तुम्ही बोट ठेवणार का? मग घ्या ना तिथं. मी जर म्हणतो रिझर्वेशनमध्ये ब्राह्मणांना पण त्यांच्या प्रमाणामध्ये तिथं सफाई कामगार म्हणून नियुक्त करावे त्यांचे पण लोक. त्याला का मंदिरामध्ये फक्त पुजारीच असावेत? ते पुरोहित वर्गामध्ये जे आरक्षण आहे 100% ब्राह्मणांचं आहे त्याच्या बाबतीमध्ये का कोणी बोलत नाही? आज M.K. स्टॅलिनने त्याच्या राज्यामध्ये पुरोहित वर्गाला सुद्धा ब्राह्मणेतर समाजाला त्यांनी पुरोहित बनवण्यासाठी सरकारच्या खर्चातून 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं आणि अनेक मंदिरांमध्ये त्यांनी ब्राह्मणेतर समाजाचे पुजारी नियुक्त केले. हा क्रांतिकारी बदल आहे. त्याला विरोध झाला. तिथल्या ब्राह्मणाने त्यांच्या विरुद्ध रिट पिटिशन दाखल केलं त्या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध. आज M.K. स्टॅलिनची जी भूमिका आहे त्यांनी असं केलेलं की जिथं मंदिर आहे तिथं शिक्षण संस्था सुरू करायच्या. आता हा खरं तर लाक्षणिक बदल आहे. परिवर्तन यालाच म्हणतात. काय मंदिरांमध्ये आपल्या अनेक साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. गाडगे महाराज तर स्पष्टपणे म्हटलंय मंदिरामध्ये काय ब्राह्मणाचं पोट आहे. बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असं असताना हे जे सरकार आहे जे राज्यघटनेने नियुक्त केलेलं, राज्यघटनेची शपथ घेऊन इथं जी मुख्यमंत्र्यांपासून सगळे जे मंत्री किंवा आमदार जे आहेत किंवा केंद्रामध्ये सुद्धा हे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी धार्मिकतेला अधिक महत्त्व देऊन मंदिरं उभं करणं किंवा तिथं तुम्ही ज्यावेळेस म्हणताय किंवा दिंड्यांना तुम्ही ठीक आहे वारकरी पंथाचा जो आहे विचार तो अत्यंत सहिष्णू विचार आहे, आम्ही मान्य करतो. ती परंपरा राहिली पाहिजे. पण तुम्ही जिथं जाती निर्मूलन करायचं आहे किंवा ज्या वर्गाचं उत्थान करायचं आहे त्याचा निधी जर दुसरीकडे वळवत असाल त्या दिंड्यांसाठी तर ते योग्य नाही आहे. आणि म्हणून सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये एक निर्णायक भूमिका घेतली पाहिजे. पहिली गोष्ट अशी की तुम्ही सुरुवातीला केंद्रामध्ये तुमचं जर सरकार आहे तर तिथं तुम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी स्वतंत्रपणे जो SC-BC जो वर्ग तुम्ही नियुक्त केलेला आहे त्या SC-BC मध्ये मराठ्यांची जर लोकसंख्या तुम्ही दाखवली होती 32%, आता ती असेल किंवा नसेल तो भाग वेगळा आहे, आणि 16% मध्ये तुम्ही 12% आरक्षण लागू केलेलं होतं. आता त्यामध्ये पहिली गोष्ट अशी की जर सुप्रीम कोर्टच म्हणतंय की त्यांना सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या ते मागासलेले नसल्यामुळे आरक्षण लागू करता येणार नाही, अशा परिस्थितीमध्ये सरकार कशासाठी देत आहे? मग जर EWS आरक्षण सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल आहे ते दिलेलं आहे, मग ते 10% आरक्षण कोणासाठी राहणार आहे? तर मराठ्यांना खरं तर EWS आरक्षणाचा तरी फायदा घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की EWS आरक्षणामुळे सुद्धा जी 50%ची कॅप आहे ती उलटलेली आहे, त्यावर कोणी भाष्य करत नाही. आणि जे उर्वरित समजा जे काही आरक्षण जर राहिलं असेल तर त्यामध्ये निश्चितपणे गुणवत्ताधारक जे आहेत त्याप्रमाणे ऍडमिशन दिली पाहिजे. पण असं नाही की मध्ये फक्त जनरल कॅटेगरीचे लोक घेतले पाहिजेत. ते शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC मधला जो गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे किंवा गुणवत्ताधारक जे आहेत लोक स्पर्धा परीक्षांमधून आलेले त्यांना सुद्धा तिथं संधी दिली गेली पाहिजे. तर त्या आरक्षणाचा खऱ्या अर्थानं जो आहे तो योग्य उपयोग होतोय असं दिसेल, त्याची योग्य अंमलबजावणी होते असं दिसतंय. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की भाजपा आणि RSSच्या ब्राह्मण्यवादी विचारांपेक्षा जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हा जर वेगळा असेल तर निश्चितपणे त्यांचे सुरात सूर त्यांनी मिळवणं बरोबर नाही. सुप्रियाताई सुळेंनी उलट त्यांनी केलेलं हे जे स्टेटमेंट आहे ते कशाच्या आधारावर केलं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अन्यथा ते माघार घेतलं पाहिजे. आणि माझी अपेक्षा अशी आहे की बघा या देशामधला हा सांस्कृतिक संघर्ष अनेक वर्षापासूनचा आहे. ज्यांचं योगदान या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये नाही आहे, ज्यांचं या राष्ट्रध्वजाला सुद्धा विरोध होता, अशी मंडळी राष्ट्रभक्त म्हणून स्वतःला म्हणून घेत आहेत. भाजपा आणि संघाचा जो RSSचा जो विचार आहे तो बाजूला ठेवून जर खऱ्या अर्थाने या देशामध्ये संविधानाचं राज्य जर आणायचं असेल
आणि संविधान जर तुम्ही सर्वश्रेष्ठ मानत असाल आणि बाबासाहेबांचा आणि संविधानाचा जर खऱ्या अर्थानं तुम्ही सन्मान करत असाल तर तुम्हाला निश्चितपणे संघाच्या आणि भाजपच्या भूमिकेबरोबर जाता येणार नाही. तुम्ही जी विधानं करतायत ती विधानं संघाच्या आणि भाजपच्या अजेंड्याशी संयुक्तिक अशी आहेत आणि अशी विधानं करणं योग्य होणार नाही. आणि या देशामध्ये संविधान राहिलं तरच या देशात हा जो देश आहे यापुढं महासत्ताक बनण्याची आपण स्वप्न पाहू शकतो की हा देश हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. अन्यथा संविधान जर नष्ट झालं तर तुमचे मूलभूत अधिकारच राहणार नाही. आणि मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं आहे हे एकदा सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि यापुढं निश्चितपणे आरक्षण समजून घेतलं पाहिजे, आरक्षणाचे निकष समजून घेतले पाहिजेत. आणि या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी, वर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आज आपण समजा आपलं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव आपण लिहितोय. मी तर त्याच्या पलीकडे असं जाऊन म्हणतोय की शासनानं असाही GR काढावं की आडनावच ठेवू नये, जात ही लिहिण्याचं बंधनच करू नये. निश्चितपणे हळूहळू जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि ते होणं ही काळाची गरज आहे. एवढंच बोलतो. जय भीम. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.